पुन्हा एकदा सुधीर आलाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरनं। सुधीरजी, मी मगाशी प्रश्न असा विचारला होता की हा सगळा प्रकार आरोग्य विभागापुरता मर्यादित आहे का, तर त्याचं कदाचित उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकाल, तुमच्याकडे त्या संदर्भातली माहिती आहे। पण पालिका आयुक्तांकडे तक्रार केली तुम्ही या सगळ्या संदर्भात? त्यांनी तुम्हाला काही उत्तर दिलं? नाही केली सर। काय झालं, मला मी डॉक्टर नीलम अरोरांना भेटलो। ते म्हटले की माझा अहवाल थोड्या दिवसाचा जाईल आणि तो अहवाल काही त्यांनी दिला नाही आजपर्यंत। त्यामुळे झालं काय की त्यामुळे मी म्हटलं अहवालामध्ये त्यांना काय म्हणजे डोक्यात येतंय आणि मग ते काय लिहितात अहवालामध्ये कोणावर कारवाई होती आणि मग नंतर आयुक्तांना भेटू। परंतु या नीना बोर्डेंनी खालीच या वावरेला वाचवण्यासाठी स्वतःची बाजू सेफ करण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार यामध्ये कोट्यवधी रुपये झाला असं नीना बोर्डे बरोबर। नीना बोर्डेंनी सांगितलं की मी म्हणजे मोफतचा अर्थ शोधते आणि असं कसं मोफत देता येईल महानगर। अरे बाबांनो, अरे नीना बोर्डेंना सांगा, त्यांना आता ते ऐकायचं, त्यांना सांगा की महानगरपालिकेची जागा, महानगरपालिकेचे इन्स्ट्रुमेंट, महानगरपालिकेचं पाणी सगळं जे जे काय आहे ते महानगरपालिकेने पुरवलंय। त्यानंतर महानगरपालिकेने पुरवल्यानंतर त्यांनी पण धंदा करायचा आहे, परंतु जे आमचे कर्मचारी आणि नगरसेवक आहे त्यांना मोफत द्यायचं आहे। तर नीना बोर्डेंच्या डोक्यात की मोफत काय द्यायचं, त्यांना कसं पडलं? त्यांचं पडवायचं तू काय, तुम्हाला कशाला डोक्यात यायला पाहिजे नीना बोर्डेंच्या? त्यांना संस्थेला पडत असं संस्था सोडून देईल ना, पण संस्थेला वाचवण्यासाठी नीना बोर्डेंच्या डोक्यामध्ये ते बसलंय की त्यांना असं कसं बाकीच्या संस्थेचे करार असे काय केले? मग करार जे केले ते विधी समितीने तपासून आलेत ना। नीना बोर्डे काही विधी समितीचा कोण अध्यक्ष नाहीये किंवा ते वकील नाहीयेत। विधी समितीने लिहिले ना त्यामध्ये की मोफत, त्यामध्ये लिहिलं पाहिजे ना। आता काही करार जे आहेत, 8 जे करार राहिलेले आहेत तर त्या 8 करारामध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की आजी माजी कर्मचारी, आजी माजी जे काही नगरसेवक आहेत त्यांच्या अंशतः बिल घ्या। बरं, नाही मग सुधीरजी, मला प्रश्न हा विचारायचा आहे की मग हे असे करार करण्यापूर्वी विधी समितीची मंजुरी लागते आणि ते सगळे प्रोसिजरियल गोष्टी आहेत ज्या पालिका अधिकाऱ्यांना किंवा विभागांना कराव्याच लागतात। मग या प्रकारात ते सगळ्या प्रोसिजर्स पाळल्या गेल्या का? ते कायदेशीर पद्धतीने केलं गेलं का, की त्यामध्ये सुद्धा काही काळबेर आहे? नाही, म्हणजे स्थायी समितीचा ठराव आहे, विधी समितीने दिलं, परंतु विधी समितीने दिल्यानंतर ह्या डॉक्टरांची जबाबदारी आहे ना। म्हणजे करार ज्यांनी केला त्यांची जबाबदारी आहे करार पाळायची। आता जर ह्या वावरेला सगळं माहिती आहे, संजीव वावरेला डॉक्टरला, की आपण हे करार केलेले, या करारामध्ये असे दोष आहेत, तर त्यांनी संस्थेला पैसे दिले कशाला? पण संजीव वावरे आताच्या नीना बोर्डे आता आल्यात, त्यांना तर काहीच माहित नाही, परंतु त्या पूर्णपणे यांना वाचवायचा प्रयत्न करतात। बर, मुद्दा कळलाय आपला। म्हणजे एकंदरीतच शब्दांचे खेळ केलेत, आपल्या सोयीनुसार त्या शब्दांचे अर्थ वापरले गेले आणि कोट्यवधी रुपयांचा हा एक प्रकारे फसवणुकीचा प्रकार पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला गेल्याचा आता दावा होतोय। सुधीरजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भातली तुमच्याकडे जी माहिती होती ती प्रेक्षकांपर्यंत मांडलीत त्याबद्दल। आणि या घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींपेक्षा अधिकची आहे असा दावा सध्या होतोय। पालिकेच्या आरोग्य विभागातला, पुणे पालिकेच्या, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा देखील दावा होतोय। लोकशाही मराठीनं या सगळ्या संदर्भातला पर्दाफाश केलेला आहे। 10 वैद्यकीय संस्थांना फायदा करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करून दिला गेलेला आहे असा दावा सध्या केला जातोय। पुणे महानगरपालिकेनं या संस्थांसोबत पीपीपी तत्वावर करार केलेला होता। आजी माजी नगरसेवक आणि जे कर्मचारी आहेत त्यांना मोफत उपचार देण्याच्या अनुषंगाने हा करार होता असं समजतंय, पण मोफत या एका शब्दाच्या अनुषंगाने कुठेतरी सोयीस्कररित्या अर्थ काढला गेलाय की काय असा दावा होतोय। मोफत या शब्दाचा वेगळा अर्थ काय असा सवाल देखील यावेळेला तक्रारकर्त्यांनी आरोग्य प्रमुखांना विचारलेला होता आणि त्याबद्दल माहिती घेऊन आम्ही सांगतो असा उत्तरही दिलं गेलं। पण लोकशाही मराठी सातत्यानं या अशा गैरव्यवहारांना, या अशा घोटाळ्यांना प्रेक्षकांसमोर, राज्यातल्या जनतेसमोर आणतच राहील। हे असे प्रकार घडू नयेत। जनतेचा पैसा आहे, लोकांनी कर रूपी दिलेला पैसा आहे आणि या पैशाचा अशा प्रकारे जर गैरवापर होत असेल, फसवणूक केली जात असेल तर ते निश्चितच चुकीचं आहे आणि या संदर्भातला पाठपुरावा लोकशाही मराठी करतच राहील। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती दिली। चंद्रशेखर,
आपले देखील आभार. आपण या सगळ्याचा पाठपुरावा निश्चितपणे करतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.